छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस फक्त एवढाच बोलायला आणि लाईफ मध्ये पुढे जायला बस. हॅपी बर्थडे टू. स्वागत आहे तुमचा परत एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आज चाललेलो आहे साताराला तेजस गाडगेच्या घरी. बर्थडे बॉय. त्याचा उद्या बर्थडे म्हणून आम्ही आज चाललोय तर संध्याकाळपर्यंत पोहोचणार. इथून आम्ही आता कल्याणला जाऊन जयला घेऊ. जय हा तुम्हाला वाटलं असेल मी या ब्लॉगमध्ये काय करते तर जयनी त्याचा ब्लॉग मला दिलेला आहे अकाउंट चॅनल. तर आजपासून मी या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. आणि जयला कंटाळा ही आयडी माझ्याकडे पण आहे आणि मी लांब लांब फिरतो तर मी पण सुरू करणार आहे. भावेश डेली ब्लॉग टाकणार आहे ना. मी असं कधी बाहेर गेलो तर टाकेल जय जर का. पण जय जर का टाइम नाही लावणार ब्लॉग टाकायला. एक 3 महिन्यांनी एक ब्लॉग. आणि रोहित तू पण ब्लॉग बनवणार आहे ना. रोहित आमचा एडिटिंग करणार आहे फक्त. पेट्रोल पण आम्ही टाकलेलं आहे. किती 4900चा पेट्रोल झालेला आहे. 47 लिटर. बघू मायलेज काढू आम्ही आता. मायलेज ऍव्हरेज एकच आहे. रोहितला विचार काय असते. रोहित तुला काय झालं रोहित. काय नाही झाला. हा होऊ शकता. मी ड्रायव्हिंग करत आहे. इकडे हा एक फोनवर बोलत आहे. हा बघा जोशी. आणि हा बघा इकडे बघ. हा बघा एक इकडे फोनवर बोलत आहे. मीच एक पोरगा असा आहे. आम्ही चौघांमधून एक जय पण तिथून आहे. जय खोलू का आता. बस करू शकतो भावा. चेक करू शकतो. बिंदास चेक करू शकतोस तू. तिथेच वडेपाव पार्सल घे. आता आम्ही शेलारला आलेलो आहे. आता शेलारचे वडेपाव खाऊन जाऊ. ऐक ना जयचा पॅक आहे ना वेगळा बनव ना. आपला पॅक वेगळा बनव. जयचा कोणता पॅक आहे. वडापाव सोबतचा पाव रे वेड्या. तू काय पण समोसा ना पॅकेट. हा रोहितचा दुसरा पॅकेट आहे. बंद आहे त्याकडेच आहे. आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे. आणि आता निघालोय आम्ही भिवंडीवरून. तर जय तयारीला लाग. आम्ही येतोच 10 मिनिटात. 10 मिनिटात नाही. हे बघा म्हणजे ह्यांना बघून ना किती पण टेन्शन असो काय पण असो दुःख असो ह्यांना एकदा बघितला ना मन एकदम चांगलं होतं. तो इथं बोलतो महाराजांना एकदा बघितला ना तर दुःख असो टेन्शन असो किती पण लाईफ मधला प्रॉब्लेम असो काय पण असो त्यांना एकदा बघितला ना अख्खा टेन्शन निघून जातो. तर आपण सगळे एकदा रोहित छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस फक्त एवढाच बोलायला आणि लाईफ मध्ये पुढे जायला बस. तर ब्लॉग घरून चालू करायचं होतं पण रस्त्यावरून चालू करतोय. चालतोय सध्या. आम्ही चाललोय सध्या बाहेर. ब्लॉग तर आधीपासून स्टार्ट झालेलंच आहे. तर मी पण सुद्धा पुन्हा एकदा स्टार्ट करतो. आपण चाललोय बाहेर सध्या साताराला. का ते पण सांगितलं असेल मित्रांनी. तर मित्राचा बड्डे आहे आणि असंच एक छोटीशी ट्रिप टाईप चाललं आहे. मागच्या वर्षी गोव्याला गेलो होतो. यावर्षी सातारा चाललो आहे. आता जरा कमी आला जरा बजेट. आता बघूया. ते आता घ्यायला येतात. मी तलोजाला आहे. घ्यायला येतात. बघूया आता हळूहळू कसं जर्नी राहते. स्टे ट्यून. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे तर एन्जॉय करा. मित्रांनो मी यांना निघायला सांगितलं होतं 9 वाजता. हे निघालं किती वाजता 10:30ला. इथं पोचायला वाजलं त्यांना 1. आम्ही पोचणार आहे गॅरंटी. आम्हाला वाटतं आम्ही पोचणार आहेत 9-10 वाजता. तेव्हा निघाले. थांबा. हे बघा हे भिकारी बघा. हे बघा काम धंदा नाही बघा. हे गाईस तुम्ही बघू शकता आमचा मेन ब्लॉगर शूटर. भाऊ आलेला आहे आता. कॉल येतो एवढा मला. कसा वाटतंय माझ्या चॅनल वर येऊन आमच्या ब्लॉग मध्ये येऊन कसा वाटतंय. तर मंडळी वी आर 4 रेडी सेट गो फॉर द सातारा. आमची लागणार आहेत. जे ओके त्याला सांगून मोकला आलो मी. जे होईल ते बघून घेऊ. आता मी मम्मी सोबत 10 वाजता पोहोचू का 11 वाजता पोहोचू पण पोहोचू. आता जे होईल ते बघून घेऊ.
आता आम्ही आमच्या भावाला घेतलेला आहे जयला, मेन शूटर जो ब्लॉगर आहे. तर आता इथून आमचं काम संपतोय, माझा आणि भावाचा रोहितचा. रोहितचा लासा संपेल. रोहित आमचा खास एडिटर आतापासून मी ब्लॉक करणार. आतापासून सगळे फुटेज मध्ये हा दिसणार आहे, आम्ही कमी दिसणार आहे. तर तुला काय वाटतंय आम्ही कसा ब्लॉग बनवला असेल इथं येईल तोपर्यंत? हे दुसरं कोण मला दे का? हा माकड्या तर रे ना काय तुला काय वाटतं आम्ही कसा ब्लॉग बनवला असेल इथपर्यंत येत? मला वाटतं साप घालवला असेल. रोहित इज्जतच घालवली असेल, असेल नसेल ती असं नसेल बाबा. रोहितची घालवली असेल असं बोलू शकतो. रोहित तुला काय बोलला नाही? मला काहीच बोला. रोहित गोव्याला मग गप्प होता. एरोप्लेन मध्ये होता, आता कार मध्ये. काहीच कॅमेरा आले तर काहीच पाऊस बघा किती चालू आहे. कॅमेरा आले म्हणून आमची स्पीड कमी झाली. नाहीतर आमचा काहीच असा उद्देश नव्हता. हे वाच कसं तर आला ना आपला वाच बाहेरचा वाच. ला 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 कॅमेरा बाकी काय मंडळी आम्ही सगळा घाटात आहेत आणि खूप जरा पाऊस खूप आहे आणि मजा मस्ती सगळं चाललं. तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच असाल. अजून टाइम खूप आणि ते सगळं चाललं का टीचर्सला माहिती नाही की मी येणार आहे, रोहित येणार आहे. रोहितचा तर नाहीच माहिती मी कदाचित त्याला समजलं असेल की मी थोडा येणार आहे, पण रोहित येईल असं काय आशंका नाही. आणि हे दोघं तर काय तिथे येणार ते त्याही आधीच कबूल केला होता कारण की तेजस त्याच्या बड्डेला आहे, ऑब्विसली भावी त्याच्या बड्डेला जाणार ऑब्विस आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आम्ही घाटात लय फसलो होतो, लय गर्दी झाली होती. आणि सुख आय गेस लवकरात लवकर आम्ही पोहोचू तिकडे. आता थोडं आणि अजून थोडंसं जाऊ आणि मग नंतर जेवायला कुठे चांगलं हॉटेल धाबा वगैरे जे असेल मे बी ते तिथे जरा हे करू, थोडाफार गाडीत खाऊ वगैरे पण घेऊ. जाऊया काला लगाया चांदी का रस्ता पण दिसत नाही ना. आम्ही इथं जरा एक थोडा स्टे घेतलाय, तुम्हाला व्ह्यू दाखवतोच मी व्ह्यू. हे बघा व्ह्यू नाही पूर्ण दाखवतोय. आणि जरा थांबलोय मी तर जरा एक हॉल्ट घेतलाय, फोटोज वगैरे काढतोय आता आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा व्ह्यू, हा व्ह्यू बघा फुल एकदम पट्टांग एकदम जॉडमध्ये. आणि लगेच असं थोडंसं आहे तर हॉल्ट घेतलाय बघा. सेक्सी जागा एकदम. एक मिनिट आहे फोटोशूट चालू आहे बघा, फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर आहे आणि अजून एक इथे एडिटर कॉमन एडिटर. तर आम्ही इथं थांबलो थोडा वेळ आणि फोटो वगैरे काढतो आणि मग पुन्हा एकदा. मंडळी आम्ही फायनली साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहेत. टाळ्या वाजवा, टाळ्या. सीट बेल्ट मागे कारण की झालं आता आपलं राज्य आहे. आता आम्ही चाललोय पाटण तालुक्यात. आता पाटण आणि त्याच्याचा गाव आहे मावशी. मुलशी पॅटर्न जे काय असेल ते. म्हणजे कसं आहे माहितीये का, आपल्याकडचा आंबाडी चिडका त्याच सेम आणि पाटण हा तालुका आहे आपल्या आंबाडी एवढा आहे. हा पण तो आंबाडी जरी मोठा बोलाल तरी पण चालेल,
तेवढा मोठा तालुका आहे, पाटण तालुका आहे, तालुका दाखवतोच, डोंगरावर जाऊन दाखवतो का. आणि तेजसला आय गेस काही माणसांमुळे माहित झालं का आम्ही येतोय. बास्केटबॉल. तर आता सध्या आम्ही जरा टेन्शन मध्ये आहेत, कारण की भावेशला जरा आम्ही जरा टेन्शन मध्ये आहेत, कारण की खूप भावेश सलग 1 वाजल्यापासून किती वाजल्यापासून 10 वाजल्यापासून चपाट मारे सलग 10 वाजल्यापासून तर आता वाजलेत किती, 1 मिनिट टाइम दाखवतो मग तुम्हाला खोटं वाटत आहे बघा. 7-9 वाजेपर्यंत गाडी चालवते. त्यात त्यांनी 1 तास रेस्ट घेतली होती, कारण की समजून जा 1 तास आम्ही जेवायला बसलेलो. हा. आणि मग त्यानंतर जरासं थोडा वेळ आम्ही घाटामध्ये फोटो काढले, ते तुम्हाला दाखवले, कारण की परत थोडा एक हॉल्ट पाहिजे, कारण की समजून जा आता आम्ही पोचूच. आणि मग तेजसला कॉल करूच. तेजसच्या मम्मीचा कॉल आलाच होता तसा की जेवायला काय बनवूया. मग हे आमचे चिकनवाले बॉयलर सस्ते का मी सांगतो, मी याला सांगितलं होतं याचा तिकडचा चिकन कसा असेल कसा माहित नाही, आपल्याकडचा कसा क्वालिटी असते का रे, फ्रेश असते. आता आम्हाला भेटणारे मटन, याला भेटणारे चिकन, आता याला चिकन याला मटन कोणाला हा मग आम्हाला तुम्ही भेटणार ना माझ्या पण काय तर पोचल्यावर तुम्हाला संपर्क साधूच आपण तेजसचा. आणि पण आम्हाला एक जरा टेन्शन आलाय. आधी आपण गेले केक ऑर्डर. हा. आणि मला सांग आज रात्री कापायचं का उद्या? आज रात्री एक छोटासा घेऊ. हा म्हणजे केक एक घेऊ छोटासा रे, 1/2 किलोचा. मागच्या वर्षी आपण टाकलेला तसा. हा. आणि मग नंतर उद्या चांगला कापूया. ठीक आहे गाईज, लेट्स गो. रोहित बॉय 35 फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत तेजसकडे. म्हणजे लाईक 2 मिनिटाचा असा 2 मिनिटाचा असा रस्ता आहे. आणि भावेश आय गेस विसरलाय, मी बी कदाचित, पण नाही हा रस्ता आहे ना 100% लक्षात आहे सर्वांच्या लक्षात. मी फर्स्ट टाइम मला हे सर्व आलेलं, मागच्या वर्षी सुद्धा आलेले होते. सो फायनली किती मिनिटाचा इथून 5 मिनिटं 5 मिनिटाचा रस्ता आहे. आणि मला फायनली तेजसकडे आम्ही पोचू. काय नाव काय ना, राजगड ना, राजगृह दाखवतो. पोचलेलं आहे शेवटी. अरे ते आवाज फायनली आम्ही पोचलोय तेजसकडे. थांब, खिडकी खोल. हा बघा तेजस, हा बघा. गाईज सेकंड डे, गुड मॉर्निंग. आम्ही दोघं उठलोय, बर्थडे बॉय आणि मी, आणि हे 3 डाराडोर पंढरपूर झोपून गेले. मी काल लवकर झोपलो होतो रात्री, जास्त हे केला नाही. इथं खूप थंडी वगैरे ना, तुम्हाला दाखवू शकतो पण आता दाखवायची इच्छा नाही, का उठायची इच्छा नाही. का डोंगर आम्ही कुठे जाणार आहेत आता फिरायला, असंच जरा फिरायला जाणार आहेत आम्ही आता थोड्या वेळात. आंघोळ वगैरे झाले, खाल्लं वगैरे का मग जाऊया. तर वारा खूप सुटला इकडे, आणि त्याला एक फ्रेश एअर बोलू शकता ना, त्या टाईप आहे. तर बघूया जरा, आंघोळ वगैरे करू, खाऊ वगैरे, आणि परत जय श्रीराम. ॲडव्हेंचर करायला लावलाय. हे बघा मी टेरेसवर आहे सध्या, आणि हा बांबू आहे तो किती सेक्सी वाटतो, फुल सेक्सी व्ह्यू. आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे, 1 मिनिट दाखवतो मला. बघा आम्ही तिकडे चाललो, इकडे तुम्हाला पवनचक्की दिसते का? बरं, तेव्हा पवनचक्की नाही मग काय ते, हा तेच तिकडे आम्ही तिकडे जाणार होतो. थोड्या वेळात आता जरा आंघोळ करतो. हे बघा रोहित, बघा रोहित, बघा भावेश, प्रथमेश बघा त्याची सेवा करते, कारण की त्यांनी एवढे लांबची गाडी आणली. उठ रे, असा झोप, असा उठ रे, उठ.
हॅलो मायकल जॅक्सन 1 करोड तुला जाऊ दे ठेव पण. तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे द्यायचे ना, तुम्ही मला देत नाही आता पैसे परत. किती राहिलं? 50 तरी दे. 50 लाख. लाख बोलतो. ठीक आहे चल. बड्डेची दिवशी मित्रांनो आम्ही आता सध्या बाहेर आलोय. अरे काय झालं, कॅमेरा खराब. तर आम्ही सध्या बाहेर आलोय फिरायला. कुठे चाललोय त्याच्याच आपण आता रिव्हर्स वॉटरफॉलला. तर आम्ही थोड्याच म्हणजे आता जरा गाव वगैरे फिरतो. ते जास्त कॉलेज फिरायला आलोय. म्हणजे रोहितला पोरगी बघायची होती म्हणून. अरे वायरी पडले तिथं. तर लाईट नव्हती. मग आम्ही दुसऱ्यांकडे म्हणजे साईडला होते ना, त्यांच्याकडे चार्जिंग लावून दिलं. आधीच दिलं असतं तर जरा चांगलं आलं असतं, पण ठीक आहे. पण आता झालंय सर्व. आता आम्ही चाललोय थोडं गाव फिरणं आणि मग नंतर आम्ही जाणार रिव्हर्स वॉटरफॉल. बोल काहीतरी बोल. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू गाईज. तर तुम्ही काल बघितलं असेल ते आपला इंट्रो बघितलाच असेल ना, महाराजांच्या बद्दल काय काय बोललं हा बाई. तळबिलकर वडापाव खायचा का आपला इथला खायचा? तळबिलकर म्हणजे काय असतं? तळबिलकर वडापाव नाही माहिती काय असतं? शाखा आहे ती शपथ नाही. शाखा नंबर त्यांची किती? गाईज शिव्या वगैरे आल्या असतील तर माफ करा, कारण की चूक भूल माफ चालतंय तेवढं. एडिटर बीप करून टाक. एडिटर आहे. ओके हां तेच. एडिटर बाय रोहित 3502. हे असे फालतू लोकांनी मध्ये बोललं नाही तर बरं होईल, कारण की ब्लॉग मध्ये आम्ही बीप करून टाकू. थँक्यू गाईज. मंडळी आम्ही आता चाललोय रिव्हर्स वॉटरफॉलला. रेडी होता सर्व. पिशवी वगैरे घेतली याच्यासाठी. आणि आता चाललोय. पाणी वगैरे पितात सगळेजण. गाड्या वगैरे पण आहेत. तिथं पण आतमध्ये गाडी आता निघतोय. अरे भावेश आणि रोहितचं काय करतो? क्या रे तुम्ही दोघं इधर आ जाओ, आपको मुंबई शॉप में जैसा केक चाहिए वैसा मिल जाएगा. फ्रेश केक मिलता है. ये देखो भाई साहब हमारे केक बना रहे हैं यहाँ पे. फ्रेश आपको जैसा केक मांगता है वैसा मिल जाएगा. और इधर बहुत सारे मतलब ऑफर भी रहते हैं. त्योहार में बहुत ऑफर रहते हैं. और क्या ऑफर रहते हैं? हाँ ऑफर क्या रहते हैं? ऑफर मतलब 1 पे 1 डिस्काउंट रहता है. और टेस्ट भी एकदम बढ़िया. और सबसे मतलब सस्ता केक मिलता है यहाँ पे. और अपने मुंबईकर को एक सल्ला करता हूँ कि इधर आते समय इधर ही आने का. एकदम सस्ता मस्त फ्रेश माल. आणि तुम्ही पाहू शकता हा दुकान आपला मुंबई म्हणजे मराठी लोकांचं दुकान आहे. महाराष्ट्र मध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये. तर तुम्ही कधी पण इथे व्हिजिट करू शकता. आणि इथे ऑफर 101 ऑफर असतात या दुकानात. आणि आम्ही बघा एक केक बघा. तर काही आम्ही 3 केक घेतलेले आहेत. आता तुम्ही फुटेजमध्ये बघितलं नसेल. याही फुटेज काढले की मला या इकडे ठेवलं होतं. फुटेजमध्ये बघितलं नसेल का काय विषय झाला ना, की एक्झॅक्टली मला सुद्धा माहित आहे. ते आता मी जेव्हा ब्लॉग बनवीन एडिट करेन बड्डे आणि तेव्हा समजा मी भिजतोय ना. बड्डे बॉय बघा रेनकोट घालून. त्याच्या हातात त्याचाच केक त्याचाच केक दिलेला आहे. आणि तुम्हाला आता वरती जाऊन मस्त तुम्हाला दिसतं का डोंगर? तेव्हा डोंगर दिसत नसेल. तिथे आम्ही जाणार आहेत. सो स्टे ट्यून टिल दॅट. गाईज ते बघा ती गाडी जाते बघा. आपण तिथून असं जाणार आहे बरोबर. आणि तुम्ही ती पवनचक्की बघताय वरती. वरती आम्ही ती पवनचक्की दिसताय. हा ती पवनचक्की दिसतंय. आम्ही त्याच्या तिथे जाणार आहे. मी त्याच्यावर करतो. लेट्स गो. न दिसणार आहे आपल्याला दिसणार आहे. आणि आम्ही गाडीवर पण बड्डे करता लय मजा येणार. लय तुम्ही पण विचार केला नसेल, आम्ही पण विचार केला नसेल. असं बड्डे होणार आहे. पाठीमा आलेत का? दिसत नाही रे. आले तिकडा काम तिकडा 3 भाई 3 तर भाई आहे. तिकडून म्हशी पण आहेत. तिकडे काय तिकडे बघू शकता म्हशी आलेले आहेत. इकडे लोक पण आहेत. काहीच म्हशी पण आहेत बघा. म्हशी पण आहेत बघा. दिस इज कॉल्ड पिकअप लगेच म्हणते. हो तो गाव बघा. हाय गाईज तुम्हाला सर्व
बर्थडे करे गाडीचा बर्थडे नाही करत आहे. आम्ही जयचा बर्थडे करत आहे. तुम्ही पाहू शकता हा प्लेस गाईज. आम्ही इथे काय करतोय बघा, काय चाललंय. बर्थडे बघा कुठे चालू सेलिब्रेट करायला. बर्थडे बघा कुठे सेलिब्रेट करायला चालू आहे. आज केला पण बाहेर नाही गेला. बघा मित्रांनो काय काय चालू आहे. बर्थडे बॉय केक घेऊन ये. नाही नाही आतमध्ये बाहेर केला असता तिथं तर इथं बघा केक घेऊन ये. एक केक घेऊन रे. हे बघा आम्ही इथं थांबलोय आणि हे बघा केक साठी आम्ही काय काय चालू आहे. चला बघू. 65 सांगितलं ते बघितलं नजारा. तुम्ही ब्लॉग मध्ये नजारा बघितलाच असेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. अरे थांबा गाईस तुम्हाला नजारा दाखवतो. व्ह्यू बघा व्ह्यू. आणि इकडे पण सेम. तिकडे आता तो धुकं झालंय. तुम्हाला व्हिडिओ फोटो दाखवला असतं तिथे. व्हिडिओ आहेत माझ्याकडे थोडेफार दाखवेन त्याच्यामध्ये तर बरोबर आहे म्हणजे दिसतंय. आता तर तिकडे बघा पूर्ण धुकं झालंय. इकडे पण धुकं झालंय बघा. तिथे वॉटरफॉल पण आहे दिसत आहे. खूप ब्लर वगैरे दिसते. इथे थोडंफार आहे ढग खाली आल्यात. आम्हाला अजून वरती आहे. तिकडे पवनचक्की दिसते. मे बी नसत दिसणार. इकडे आता आहे बघा गाईज. तिकडे जा ना. कसं वाटतं तुझा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय. एक नंबर माझ्या सीन दाखव. त्यांना मी सीन दाखवलाय. मी तिथे आम्ही बघा तिकडे बघा तिकडे जाऊ नका गाडगे चालू आहे. तर गाईस तुम्ही पाहू शकता इथे आम्ही सर्वचा बर्थडे काढायला आलो. जयचा बर्थडे, जय ब्लॉगरचा. लेट्स गो. तुम्ही इथे पण बघू शकता. तिथे पण ब्लॉगिंग चालू आहे. इथे पण ब्लॉगिंग चालू आहे. सर्व तुम्हाला शूट्स आर्ट्स मला भेटते. लेट्स गो. मी याला आणतोय. लेट्स गो. कम ऑन. थांब 2 3 त्याचा वाटतं माझा काय वाटतं करताय. सरप्राईज. जयचा बर्थडे. मला तरी सांगायचं सरप्राईज. माझा काय घेतला तुला. कसं वाटलं सरप्राईज. माझा काय घेतला तुला. अरे पण माझा काय घेतला. कसं वाटलं सरप्राईज. गाईज हे बघा. गाईज नाव बघा कोणाचं दिसतंय. सर इथं खेळ पलटलेला आहे अख्खा. येणार आहे काय करणार रोहित. पण माझा कशाला. तेव्हा 3 केक बोलतो मी. जस्ट मला 3 केक बरोबर आहे. JAY बर्थडे. लेट बर्थडे सेलिब्रेशन पण थेट बर्थडे सेलिब्रेशन. येस. तुम्ही बघू शकता नेचर. येस. नेचर मध्ये जय ब्लॉगरचा आपण बर्थडे कॅन्डल कुठे पेटले ते तू कशा तरी असं वरती बाबा ही स्पीडला बघ कशाला गाडी. अरे पण माझा गाइस दिस इज द बेस्ट बर्थडे सेलिब्रेट एव्हर.
वाटलं होतं याचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी आलोय, ते पण इथे या डोंगरावर. आणि पाऊस बघू शकता. आणि अजून तिकडे तुम्हाला ती पवनचक्की मागाशी दाखवली मी, तिथे आता तिथे गेले आणि इथे सेलिब्रेट बघ कोणाचा झालाय, माझा सेलिब्रेट. आणि पत्या पण होता, पण पत्याचा तिकडे केला होता ना. बेस्ट 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 मित्रांनो. हे बघा झालंय ते सगळं साफ. आम्ही इथे बर्थडे केला मगाशी आणि चिकन खातो. इथे पण चिकन 65 घेतलाय, चिकन खातोय. आणि अनएक्सपेक्टेड बर्थडे आहे, त्याच्याचा बर्थडे चालला, माझा बर्थडे. सगळे मिळून हो बघा चिकन 65 खाल्लं. विचार केला का लाईक पल काढूया, पण ते पोलीस होते, ते एक पोलीस त्यातला जो होता कॉन्स्टेबल तो होता भिवंडीचा. त्याने हात केला जा आम्ही निघालोय. आता इथून तर काहीच नाही. किती डिग्री असेल ना? 15च्या खाली डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. काय दिसतं आता घ्या मला. गारटलोय मी पत्याला उघड बघू. लेट्स गो. आम्ही डोंगराच्या वरती आहे आणि इथं तळ आहे. आणि हा रस्ता नवीन बनवायला लावलाय, नवीन बनवलंय. आणि समजा प्रथमेशन हे ते समजा जरासे मग पुढे गेले ना आम्हाला काहीच दिसणार नाही. बघा डोंगराच्या वरती घर आहे ते, बघा तुम्ही प्रॉपर बघू शकता. हा नवीन रस्ता म्हणून आहे. व्हिडिओ नाही करू शकत की डोंगराच्या वरती आहे आणि ही पवनचक्की आहे. तुम्ही बघू शकता, जराशी तुम्हाला दिसेल पवनचक्की. तुम्हाला हे दिसेल वरती थोडीशी पूर्ण ट्रक खाली आहे. नो सर्व्हिस डायरेक्ट. म्हणजे काय होईल तुम्ही सांगा. रस्ता पण दिसत नाही. स्वर्ग आहे, स्वर्गात आलं शेवटी. स्वर्गात कोण बोलतंय ना स्वर्ग काय असतं. अभी भी कम टू सातारा. पाटण तालुका. मावशी व्हिडिओ काढलेला रिव्हर्स वॉटरफॉल आहे. इथले पण जरा धुका खूप दिसतो का नाही ते माहिती नाही. गरमी थंडी कोण वाजते. थंडी हे बघा काम बघा. तर हा फोटोग्राफर आहे. ते आम्ही कणेस खाली इथे लाईक रिव्हर्स वॉटरफॉल आहे, पण आम्ही तिथे काय बोलतो आपण रिव्हर्स वॉटरफॉल आहे, पण तिथे बंद सध्या तो रेड अलर्ट आलाय. पण आम्ही सध्या इथे फोटोज काढतो. फोटोशूट वारावरती ही तुम्हाला पवनचक्की बघा तुम्हाला दिसत असेल. म्हणजे ते आता ढग आले ना खाली. म्हणजे तुम्ही तुम्हाला एक गोष्ट समजते, ढग खाल्लेले आहेत म्हणजे आम्ही आता स्वर्गात आहे. स्वर्गात बघा धुका गेल्यावर किती भारी दिसते व्ह्यू. बघा तळ चढले बघ, पूर्ण धुका गेला इकडचं. मगाशी बघितलं ना तुम्ही किती धुका होता. आता बघा काहीच धुका नाहीये. असं वाटतं सगळं धुका गेलंय. इथं फोटो आला असता नको इथे सुद्धा या पाठी इथे सुद्धा. खाली उतरलो आयुष्याने ते सगळं केले परत. आणि आम्ही इथं परत थांबलो होतो थोडा वेळ फोटो काढण्यासाठी. हे वगैरे ना माहिती ब्लॉग वगैरे तेव्हा समजतात आम्ही काय फोटो काढतो तशी त्यांना. तर आता आम्ही बघा तुम्हाला येत थांबा. तुम्ही व्ह्यू नव्हता बघितलेला. जरा रोज पुढे सरक. व्ह्यू बघितला
वाटलं थोडं. तर मंडळी आम्ही आलोय परत आता रूमवर म्हणजे त्याच्याच्या घरी आलोय. चेंज वगैरे करतो आता. फुल गोळा वगैरे फोटो वगैरे बाप आलेत ना. फोटो खतरनाक फोटो आलेत. रोहित भैर 3502च्या मोबाईलमध्ये आयफोन 14 प्लस मध्ये. आणि मी व्लॉग बनवत होतो त्याचं हे केलं नाही. आम्ही तिकडे डोंगरावर तुम्हाला सगळं दाखवलं. तिकडे आम्ही जाणार आहेत. तिकडे आम्ही जाऊन आलो आणि आता कपडे चेंज करतो. तर रात्री आय गेस बाहेर जेवायला जायचं आहे. आय डोंट नो हा व्लॉग किती मोठा होणार. खूप मोठा कदाचित मे बी होणार. पार्ट 2 मध्ये टाकायला लागणार आहे वाटतं मला. पण बघूया काय विषय. पण तुम्ही एक सरप्राईज बघितलं का? बड्डे होता कोणाचा तेजसचा, करायचा कोणाचा तेजसचा. मला तर घंटा आयडिया नाहीये. मला कोणच सांगितलं नाही का बाबा आपल्याला तुझा बड्डे करणार आहेत आम्ही असं तसं. आणि कसं नाव काय वाटलं तेजस, मला 3 लेटर अक्षर म्हणलं. आम्हाला का ठीक आहे मिस्टेक वगैरे काय केलं मिस्टेक असं तसं. आपलं एवढं टाइम लागतोय. आणि वरती जाऊन सरप्राईज काय भेटतोय माझा बड्डे सेलिब्रेट करायला. कारण की त्या दिवशी मी इकडे होतो आणि मी तिकडे लाईक मी माझा बड्डेच्या दिवशी मी खारघरला होतो आणि मी जाऊ शकलो नाही बड्डेसाठी. मग आमचा दोघांचा बड्डे एकदाच असतो. ज्याचा बड्डे झाला आणि व्लॉगमध्ये आम्ही व्हिडिओ कॉलवर सेलिब्रेट केला. पण माझा नाही झाला म्हणून त्यांनी माझा बड्डे आज एवढ्या उंच भागावर पप्पी काय ते एवढा उंच केला. आणि आता आम्ही चेंज वगैरे करतो. यांनी चेंज केला. हा खूप लवकर आले ना. हे पळून आले ना एकदम घाबरलाय. तुम्हाला माहिती आहे आम्ही नंतर काढले फोटो. काय एवढी गरमी होती इथं. गरमी होती ना. मग किती गरमी होती. जातो चेंज वगैरे करतो आणि परत आम्ही बाहेर जाणार आहेत. इथे आता आमचा बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. आजी रॉक तेजस शॉक बघ असं वाटतं लाईटच आहे दाखव. पण गाईज आमच्याकडे लाईट गेलेली. लाईट आम्ही घालवले. हा कॅन्डल लाईट बर्थडे कमॉन. त्याला कसं आवडतो म्हणून. हा नाहीतर आमचा काय असा उद्देश नव्हता. यार बसा ना तुम्ही. फ्लॅशचा प्रश्न येतो एवढा काय नाही. फ्लॅश तिथं ठेवा समोर काय नाही. हेच आम्ही लाईट बंद केले मुद्दामून का? कारण की आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन का फ्लॅश. अरे कॅन्डल लाईट तर आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतो. Happy birthday to you. Happy birthday dear Tejas. Happy birthday to you. तर मंडळी बंद करतो का? हां बड्डे झाला किती वाजलं? अर्ध्या तासात. तर गाईज मित्रांनो आम्ही मगाशी जेवायला गेलो होतो. जेवण वगैरे आलो कारण की आम्हाला थोडा प्रायव्हसी पाहिजे होती. आम्ही जेवलो वगैरे दाखवलं नाही तुम्हाला का? कारण की आम्हाला थोडा विषय होता जरा. आता हे मंडळी बघा हा स्टोरी टाकतो. दाखव रे हा पण स्टोरी दाखव रे. काय करतो हा पण स्टोरी टाकतो. एक गेला जरा विषय करायला. आम्ही आहेत जरा बसलो. लाईट वगैरे इथे आम्ही मुद्दाम घालवलं लाईट आपण. हां आम्हाला जरा अंधारात झोपायची गरज होती. पण आम्ही अंधारात आहे सध्या. आयुष्य अंधारात नाही आहे आम्ही अंधारात आहेत. आयुष्य अंधारात चालू झाले. तर आजचा दिवस खूपच चांगला असा गेला आमचा. होप सो पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळेल तेजसच्या बड्डे इथे करायची. तो आम्हाला इन्व्हाइट करेल तेव्हा रिसॉर्टला आम्ही जाणार. आणि ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल आपण कुठं किती काय कसं एका दिवसात फिरूनच नाही होणार सातारा. हां तर एका दिवसात सातारा फिरून नाही होऊ शकत. काय बरंच स्पॉट आहे. आपण ते कुठला कोयना डॅम कडे अजून लय स्पॉट आहे. तिकडं गड आहेत अजून फक्त धबधबा. तर इथे आम्ही रिव्हर्स वॉटरफॉलला गेलो होतो. पण तिथे धुकं एवढं होतं लाईक ढग वगैरे एवढं खूप खाली आले होते. पण त्याच्यामुळे काही दिसलं वगैरे काय नाही. आणि आम्ही असं शूट वगैरे काही केलं नाही. आम्ही जरा एन्जॉयमेंट केलं आणि फोटोज वगैरे केलं. फोटो एवढं बाप आहेत ना फोटो तुम्हाला दाखवू शकलो असतो. मग तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा माझ्या तिथे तुम्हाला दिसेल. तर आजचा डे इथेच होतोय. मे बी कदाचित उद्या आम्ही निघणार. मे बी ना म्हणजे लाईक उद्या निघणारच आहेत आम्ही. तिथे करीन नाही करणार काय समाधान आहे. पण अंटिल देन थँक्यू गाईज. एक मोठा लय मोठी जोक झालाय. विषय काय झाला? माझा संपलाय घोसडीच्या आहे बघ. काय रिचार्ज फोन लाव बघ. फोन लाव. एकेकाने फोन लाव. तू फोन लाव पहिले पटकन फोन लाव. कोणाला तरी फोन लाव.
मार खाला तू पब्लिक पटके कशी स्पीकर ठेव. तसा नाही बाय बोलली पाहिजे. हा थांब वर्तमान थांब ना. हा खोट्या साला. मित्रांनो एक एवढा वाईट सीन झालेला काल. आज माझा रिचार्ज संपला बरोबर, याचा पण रिचार्ज संपला. आम्ही याच्या भरोशावर आहे. नंतर तो 22 तिकडे बसला. त्याची बाय बोलते. याचा पण संपलाय. याचा आहे तुझं, याचा पण संपलाय, माझा पण संपलाय. एकच आम्हाला चौघांचा संपलाय. एक काम कर बाबा, काय की तुझ्याकडे रिचार्ज नाही बाबा, बॅलन्स नाहीये, शांत बस. जिओला रेंज नाही तर मग हॉटस्पॉट दे सगळा ना. माझा जिओ आहे. आज रिचार्ज संपून गेला. कसं काय म्हणजे आता फ्री का म्हणजे? अरे एअरटेल आहे, रिचार्ज संपला ना. मी आता याचा हॉटस्पॉट घेतो. गेला काहीच द एंड. सगळ्यात भारी सीन झालेला. तेजस येतो आम्ही. बाय बाय. तू पण ये आमच्याकडे कधी. चला गाडी तेजस काय बोलू इच्छितो? काय बोलू इच्छितो? काय लवकर आहे, हा परत लवकर आहे. तुम्ही या आमच्याकडे आता. येतोय. तेजस रडतोय. रडायला लागला तेजस. रोहित बोरे करा. चला आम्ही तेजसच्या घरातून निघत आहेत. तर प्रथमेश काय बोलू इच्छितोस? काय वाटतंय बोल ना. काय वाटतंय? रोहित इकडे. रोहित काय बोलू इच्छितोस? काय नाही, तर आम्हाला एकदम भारी वाटला. अजून मस्त. अजून तर इथे बघू शकता. बाळेश तुला कसं वाटलं इथे येऊन? एकदम भारी वाटला. आणि परत आपण येऊ. परत असं वाटतं दिवाळीमध्ये पुढच्या वर्षी नक्कीच येऊ. आणि आता उन्हाळ्यात येऊ आपण. आणि आपण परत तिकडे आता डोंगर नाही दिसत. थंडीत दिवाळीत मध्ये थंडीमध्ये मजा येईल. परत येऊ ना. तेजसने बोलवलं तर येऊच नक्की. अरे बाई तुमचंच घर आहे, कधी पण ते हे कुठे रे? पेपर्स आहेत का? दे ना पटकन. साईडने करायला लागते पटकन. जे असं वरतून एक फोटो घ्यायला पाहिजे, गाडी लावून नाही का तसला. चला गाईज आम्ही आता निघतोय पत्तीचा प्रवास. लेट्स गो. होप सो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोठा ब्लॉग असेल, मे बी 2 पार्ट मध्ये किंवा 1 पार्ट मध्ये पण येईल नक्की. सो स्टे ट्यून. बाय बाय.